9 ऑक्टोबर रोजी नाशिक पोलिसांकडून नाशिक रोड येथील जेल रोड, बिटको चौक आदी परिसरासह गंगापूर रोड परिसरातही होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात आली। पण मग संपूर्ण नाशिक शहरामध्ये ही कारवाई करण्यात आली का, असा प्रश्न नाशिककरांना पडला। कारणही तसंच आहे। 10 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री नाशिकमध्ये येणार म्हटल्यावर होर्डिंगबाजी तर होणारच। मग या दिवसासाठी सूट मिळाली होती का, की हा सावत्रपणा, असा प्रश्न नाशिककरांच्या चर्चेतून समोर येतोय। आता हेही ऐका, मुख्यमंत्री काय म्हणतायत। मी स्वतः सीपींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे। कोणी कुठल्याही पक्षाचा असो, भारतीय जनता पक्षाचा असो, महायुतीचा असो की उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो, कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका, अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर कुणाकुणावर आणि कोणते गुन्हे दाखल होतात याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय। संविधान न्यूज, नाशिक।